आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचं, विठोबाच्या नामस्मरणाचं आणि उपवासाच्या चविष्ट पदार्थांचे एक खास मिलन. पण उपवास म्हणजे कंटाळवाणी डिश असं कोणी सांगितलं? चला आज तुम्हाला दाखवते एकदम खास कुरकुरीत साबुदाणा वडा आणि त्याला साथ देणारी युनिक भन्नाट अशी शेंगदाणा चटणी, जी फक्त चविष्ट नाही तर एकदम नेक्स्ट लेवल आहे. तुम्ही ही चटणी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. त्याचबरोबर साबुदाणा वड्यांना कुरकुरीत बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे आपण साबुदाणा घेतलाय. हा साबुदाणा रात्री 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आणि त्यानंतर तो भिजायला घातलाय. साबुदाणा मोकळा सुटसुटीत भिजवून घ्यायचा. अजिबातही त्याचा ओला चिखल होता कामा नये. त्यानंतर बटाटे इथे उकडून घेतलेत. आता रेसिपीच्या अगोदर सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडून ते पूर्ण थंड करून घ्यायचे. जर बटाटा गरम असेल तर मिश्रण ओलं आणि चिकट होतं. त्यामुळे नेहमी साबुदाणा वडे बनवत असताना बटाटा अगोदर उकडवून साल काढून तो छानपैकी थंड करून घ्यायचा. चला बटाटा छानपैकी हाताने इथे मी मॅश करून घेतलाय. आता यामध्ये घालायचे हे साबुदाणे. साबुदाण्याचा प्रत्येक दाणा दाणा मोकळा सुटसुटीत असायला पाहिजे आणि तो पूर्णपणे भिजलेला असायला पाहिजे. या दोन गोष्टींची काळजी घेतली की पुढची रेसिपी अगदी सोपी होऊन जाते. आता साबुदाणा आणि बटाटे छान एकजीव करून घ्यायचं. साबुदाणा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा क्रश करून घेतला तरीही चालेल, परंतु मी हातानेच तो बटाट्यामध्ये छानपैकी मळून घेतलाय. साबुदाणा आणि बटाटा छान मळला गेलाय. आता यामध्ये घालायची वाटलेली हिरवी मिरची. इथे मी 5 मिरच्या छानपैकी वाटून घेतल्या होत्या. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये लाल तिखटही वापरू शकता. लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरा. चला आता यामध्ये घालायचं आहे दाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट बनवताना शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे. अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले जातात आणि त्याचा रसरशीत असा कूट बनवून घ्यायचा. खूप बारीक नाही, खूप मोठं नाही, थोडंसं मीडियम बनवून घ्यायचं. आता हा कूट घालायचा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. कूट जर तुमचा अगदी कच्चे दाण्यांचा बनवलेला असेल किंवा कमीत कमी भाजलेल्या दाण्यांचा बनवला असेल तर त्याची व्यवस्थित चव आपल्या वड्यांना येत नाही. पण जेवढा तुमचा कूट खमंग असेल तेवढी तुमच्या वड्यांना खमंग चव येते. चला आता हे सगळं मिश्रण बटाट्यामध्ये आणि साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतले आणि आता घेऊयात वडे बनवायला. जर तुम्हाला वडे बनवताना पीठ हाताला मिश्रण हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेल किंवा पाणी हाताला लावू शकता. परंतु जर बटाटे व्यवस्थित शिजवलेला असेल, थंड केलेला असेल आणि साबुदाणाही व्यवस्थित केला असेल तर हातांना तेल लावायची काहीही गरज नाही, पाणी लावायचीही गरज नाही. असेच वडे आरामात तयार होतात. तुम्ही बघू शकता पीठ माझं किती दाटसर. त्यामुळे व्हिडिओत सांगितलेल्या सगळ्या टिप्स पूर्णपणे फॉलो करून तुम्ही साबुदाणा वडे बनवा. पहिल्याच प्रयत्नात तुमचे परफेक्ट साबुदाणा वडे तयार होतील. चला वडे इथे माझे छानपैकी हातावर थापून झालेत. आता इथे मी चपटे बनवलेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोलही बनवू शकता. आता बनवूयात सगळ्यात स्पेशल आपली शेंगदाणा चटणी. शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेत. जवळजवळ 15 मिनटं मी हे शेंगदाणे भाजलेत. अगदी लो गॅसवरती शेंगदाणे भाजायचेत. अजिबातही मोठा गॅस करायचा नाही. शक्यतो जाड तळाची कढई आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातात. आता जेवढ्या शेंगदाण्यांचे शक्य आहे तेवढ्या शेंगदाण्यांचं वरचं टर्फल काढून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीला एक छान पांढरा कलर येतो. चला आता मी हातावर चोळून घेतले. निम्म्या अर्ध्या शेंगदाण्यांचं छानपैकी टर्फल निघले, निम्म्या अर्ध्यांचं निघलं नाहीये, काही हरकत नाही. चला आता हे सगळे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. साधारण हे 1 वाटी शेंगदाणे आहेत. आता यामध्ये 4 आल्याचे तुकडे घातलेत आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातल्यात. त्याचबरोबर अगदी पाव चमचा साखर. साखरेमुळे खूप छान चव येते चटणीला, साखर आवर्जून घाला. त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा दही. हे घरगुती साईचं दही आहे ते घेतलंय. त्यानंतर घालायचे एक अर्धा फुलपात्र पाणी. पाणी सुरुवातीला कमी घालायचे, नंतर आपल्याला घालावंच लागणार आहे. परंतु सुरुवातीला थोडं पाणी घालून ही चटणी आपण वाटून घ्यायची. सुरुवातीला जर खूप पाणी घातलं तर मिश्रण छानपैकी तेवढे वाटलं जात नाही. चला ते 1-2 मिनटं छान वाटून झाले. आता चटणी आपली इथे दाटसर अशी झाली. ही चटणी थोडीशी पातळ बनवायची आणि अजून सरसरीत वाटून घ्यायची. म्हणून परत अर्ध फुलपात्र पाणी घालून चटणी मी वाटून घेतली. चटणी तुम्हाला वड्याबरोबर खाण्यासाठी किती पातळ किती घट्ट हवी आहे त्या प्रमाणानुसार पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि तिखटही तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची तुम्ही कमी जास्त करा. सुंदर अशी ही शेंगदाणा चटणी आपली इथे तयार झाली आहे. एकदा तुम्ही ही चटणी बनवाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही की फक्त शेंगदाण्यापासून एवढी चविष्ट चटणी तयार होऊ शकते. चटणी आपली तयार झाली. आता घेऊयात वडे तळायला. वडे तळण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल घालून घेते.
साबुदाणा वडे तळताना तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं तेलाचं टेम्परेचर जर परफेक्ट असेल तर तुमचा वडा कुरकुरीतच होणार आहे. परंतु जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर वडे तेल शोषून घेतात आणि खूप जास्त असेल तर वडे बाहेरून लगेच क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि कलरही छान पकडतात, परंतु आतून कच्चे राहतात आणि नंतर तो क्रिस्पीनेसही निघून जातो. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं आहे. मीडियम टेम्परेचरवरती आपण वडे सोडून घ्यायचे. एका वेळेस खूप जास्त वडे सोडायचे नाहीत. खूप जास्त वडे सोडले तर तेही तेलकट होतात. त्यामुळे तेलामध्ये तुमच्या बसतील, अगदी मोकळे ढाकळे बसतील एवढेच वडे एका वेळेस सोडून घ्यायचे. इथे मी माझ्या तेलामध्ये एका वेळेस 4 वडे सोडलेत, ज्याला तेल हे पुरेसं आहे. अगदी सफिशियंट आहेत. छान ते पोहत आहेत तेलामध्ये. आता हे वडे अगदी मीडियम गॅसवरतीच एक 5 ते 6 मिनटं तळून घ्यायचे. वडे तळायला थोडासा वेळ लागतो. ते थोडंसं पेशंटली करायचं काम आहे. अगदी सावकाशपणे वडे तळा, म्हणजे अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे तयार होतात. चला, दोन्ही बाजूने अगदी खमंग होईपर्यंत हे वडे मी तळून घेते. या आषाढी एकादशीला तुम्ही देखील हे कुरकुरीत वडे करून बघा. म्हणजे तुम्हालाही जाणवेल की छोटे छोटे टिप्स वापरून केलेले हे साबुदाणा वडे किती सुंदर तयार होतात. आणि तुम्ही बघू शकताय तेलामध्ये एकही साबुदाण्याचा दाणा सुद्धा सुटून पडलेला नाहीये. आहे असं तेल स्वच्छ आहे. पूर्ण वडे माझे संपूर्ण तयार होईपर्यंत एकही दाणा सुटला नव्हता. तुम्ही बघू शकता किती नितळ तेल शिल्लक राहिले बरं. चला, याच पद्धतीने दुसरा देखील घाणा मी तळून घेते. तोपर्यंत शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे मी दररोज भन्नाट आणि चविष्ट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते, त्या तुमच्या मिस होणार नाहीत. त्याचबरोबर आता आपण जी टिफिन सिरीज चालू केली आहे त्यामध्ये देखील खूप सुंदर सुंदर रेसिपी मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येते. त्या तुमच्या मुलांसाठी अतिशय हेल्दी आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला बनवायलाही अगदी सोप्या आहेत. त्यामुळे त्याही एकदा जाऊन नक्की बघा. चला, सगळे वडे इथे मी छानपैकी तयार करून घेतले. तुम्ही बघू शकताय किती सुंदर एकसारखा असा रंग आलाय सगळ्या वड्यांना. सुंदर असे आपले हे साबुदाणा वडे तयार झालेत. आणि साबुदाणा वडे सगळ्यात महत्त्वाचं गरमागरमच सर्व करायचे, अजिबातही थंड सर्व करायचे नाहीत. जर तुम्हाला कोणाला द्यायचे असतील तर तुम्ही अगोदर बनवून ठेवू शकता आणि पाहुणे आल्यावरती किंवा घरातले आल्यावरती गरमागरम तळून तुम्ही हे देऊ शकता. चला, त्याचबरोबर ही शेंगदाणा चटणी तुम्ही वड्यांबरोबर तर खाऊच शकता, परंतु इडली, आप्पे, डोसे याही बरोबर आरामात खाऊ शकता. एवढीच चविष्ट होते की कशाही सोबत खूप छान लागते. गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत साबुदाणा वडे आणि खमंग अशी ही आपली सगळ्यात स्पेशल शेंगदाणा चटणी दोन्ही रेसिपी तयार झालेत. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मलाही समजतं की ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत. ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटले हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सगळ्या टिप्स वापरून तुम्ही देखील हे साबुदाणा वडे या आषाढी एकादशीला वडे आणि चटणी खाऊन तुम्हीच काय तुमच्या घरची मंडळी देखील खुश होऊन जातील. एवढ्या टेस्टी हा आपला उपवासाचा बेत तयार होतो. चला, भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपीसोबत. त्यामुळे पुन्हा भेटण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा साबुदाणा वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.